मी बऱ्यापैकी पाहतो, जो शेतकरी आपल्याला जोडलेला आहे ना, तो एक तर स्पष्ट गाडीवाल्याला सांगतोय, की एक तर मला केळी जाऊ दे टाकायचे, नाही तर मला गाडी बदलावं लागेल. मग नाही मग तेच करतो ना. मग त्यावेळेस तो गाडीवाला आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यावेळेस बऱ्यापैकी आता गाडीवाल्यांनी एक भयभीत करून टाकलेलं आहे, की चौधरींचं पेमेंटची जबाबदारी तुमची आणि आम्ही काय हा? हे जास्त असंच बोलते, बरोबर आहे. असंच बोलतात ना, म्हणजे असंच बोलते. हा. अरे बाबा 50 वर्ष चाललेली फर्म आहे. काही थोडंसं माग पुढं जरी झालं तरी शेवट विश्वास ठेवणाऱ्याची संख्या जास्त आहे. आणि तुम्ही गाडीवाल्यांनी किती ठरवलं की माझ्याकडे कमिशन मागायचं, तर मी माझी एक क्लिप व्हायरल केलेली आहे की मला बिगर कमिशनचाच माल विकायचा आणि तोही शेतकऱ्यांना ताकद देऊन त्याचे 2 पैसे गडून. मला 6 महिने ज्या माणसांनी काबाड कष्ट केलेले आहेत त्याला न्याय देण्यासाठी मला जगावं लागलं तरी चालेल, पण कमिशन देऊन मी आज 5 दिलं तर उद्या कोणतरी 6 देणार आहे. मी 10 दिलं तर कोणतरी 11 देणार आहे. मी 15 दिलं तर कोणतरी 20 देणार आहे. तुमच्या पाठीमागे पळण्यापेक्षा मला माझ्या शेतकऱ्याचे जर किलोला 10-20 रुपयाची वाढ करून देता आली तर ती त्यांच्या घरात जाईल आणि त्यांनी निसर्गाशी लढतात हो शेतकरी. ते कायम स्मरणात राहतं, हे तात्पुरतं असतं. हो, हे तात्पुरतं असतं लोकांचं. आता जे शेतकरी काय करतात, शेतकऱ्यांना लोक मिसगाईड करतात किंवा त्यांची आडतच बंद आहे, त्यांचं हेच बंद आहे, सध्या असे मिसगाईड करतात, त्यामुळे तसं होतं. नाही म्हणून मी बऱ्यापैकी आम्ही लोकांना सांगतो की नाही भाऊ तिथंच जात. 2-4 आमच्याकडे 2-4 लोकांना मी ते सांगितलं. तरी आपलं बंद होतं ना सुरुवातीला, लवकर चालणं झालं. मध्ये शेडवर अतिक्रमणाच्या कारवाया झाल्या तर मी पण थोडं थांबलो होतो आणि आपलं गुजरात आणि राजस्थान तिकडे पॉवरफुल होतं, सगळे व्यापारी तिकडे होते आणि थोडा माल यायचा, हे जिथं कमिशन मिळेल तिथं गाड्या खाली करायचे. मग ह्यांना कमिशन देऊन माल बोलवण्यापेक्षा ठीक आहे ते विकतायत तर विकू द्या, पण ज्यावेळेस फ्लोनी माल येणार आहे 10,000 हजार कॅरेट येणार आहे, ही कॅपॅसिटी आपल्याला लोडर शिवाय कव्हरच होणार नाही. 2 आणि 5 कॅरेट घेणाऱ्याच्या दुकानात आपण जर सांगितलं 10,000 कॅरेट त्याला महिना लागेल विकायला, बरोबर, तरी विकता येणार नाही. नाही आज आता तुम्ही युट्यूबला पाहताय, नाशिकला पण आपलं एवढं भव्य मार्केट आहे, पुण्यात आहे. आता पुण्यात आपले जे शेडचं काम आहे ते पूर्ण झालं. आता तिथेही व्यवस्था एकाची नव्हती खराब झाली, सगळ्यांचीच झाली होती. ते बरंच मोठं आपलं शेड होतं. मग ते शेड आपण वाचवलं आणि त्या शेडमध्ये उलट अजून बाकीच्यांना सामावून घेऊन त्यांनाही व्यापार करायला थोडीशी अडचणीत होती, त्यांना ही करून दिलं. पण मेन मुद्दा काय आहे की कुणी पण करा, पण शेतकऱ्याची सेवा करा, डायरेक्ट करा, मध्यस्थीची गरज नाही. नाही मध्यस्थीची गरज नाही सर. कसं तुम्ही चांगलं एकदम म्हणजे प्रामाणिकपणे हे करताय, त्याच्यामुळे आम्हाला तर म्हणजे कॉन्फिडन्स वाटतो आम्हाला, म्हणजे मला आणायला बी आणि काळजी वाटत नाही ते. माझं हेच तत्व आहे ना, मी पहिल्यांदा कोण आहे, मी आडते नाहीये, मी पहिल्यांदा शेतकरी आहे. मला माहिती ना, तुम्ही उस्मानाबाद स्वतः जायचे. मग मी एवढ्या सगळ्या ह्याच्यातनं स्वतः शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत फार जिल्ह्यात जाऊन अनुभवलेल्या आहेत. आणि जर आज मला सांगा, मी जर कमिशन देऊन माल बोलायचं झालं तर मला माल ठेवायला जागा होणार नाही, पण मला ते करायचंच नाही ना. नाही करायचंच नाही. आपले एकदम प्रामाणिक विचार आहेत एकदम. आणि ते कसं होतं, लोकांना उशिरा कळते त्या गोष्टी. खरं पटायला कधी वेळ जातो डॉक्टर साहेब. आणि काय सर, आपलं म्हणजे जुनं आपला व्यवसाय बी जुना आहे, त्यामुळे आपल्याला त्यातले बारकावे बरेचसे माहिती सर. हो. आपलं त्यातला जुना व्यवसाय असल्यामुळे आपल्या त्यातले बारकावे व्यवस्थित, आणि कसं लोक हँडल करायचे, कसे हे करायचे त्यांना. आणि तुम्ही निस्वार्थीपणे एक प्रकारची थोडक्यात लोक शेतकरी सेवाच करताय तुम्ही. कुणी करत नाही सर. कोण नगरसेवक असेल, कोण ग्रामसेवक असेल, कोण ग्रामपंचायत सदस्य असेल, ही जनतेची सेवा करायची ही पद आहेत. पण मी एक शेतकरी सेवक आहे. तेच ना सर, मी एवढे प्रामाणिकपणे कुणी करत नाही. म्हणजे हे काही अलीकडे ना म्हणजे लबाडच पाच दिवसात तयार आहे. कुठं शेतकऱ्याला गाठायचं, कुठं टाकायचं हेच विचार असतात. मग ते ड्रायव्हर पासून सगळं सुरू होतं. मग ते आडत्या ड्रायव्हर हे सगळे एकमेलाटी झाले सगळे. मग आता काही गाडी मालक म्हणतायत की माझा ड्रायव्हर नाही, मी गाडी मालक आहे, माझी 12 महिने गाडी चालवायची असेल तर मला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सेवा दिली, जिथं 2 पैसे काढतायत त्याची गाडी दररोज चालणार त्या गाडी मालकाची, पण ड्रायव्हर काय आज ह्या गाडीवर उद्या त्या गाडीवर जाईल. जिथं कमिशन मिळेल जिकडे कमिशन मिळेल तिकडेच पडत राहणार. पण गाडी मालकाला पण जर 4 महिने गाडी उभी राहिली तर त्याला बी बँकेचे हप्ते भरायचे, त्यामुळे तो काय करतोय, भले बाबा आपल्याला कमिशन नको पण शेतकऱ्याचं जिथं पैसे घडल अशा अडती जर आपण टाकलं, मग मी म्हणत नाही महाराष्ट्रात किडी चौधरीचे,
महाराष्ट्रात हा. अनेक काढते असतील, त्याच्यात माझा कुठंतरी खारीचा वाटा असेल. हा, हा. हा माझे हा तुम्ही एकदम तळमळीने सांगता सर. मी पाहिले एकदम तुमचे व्हिडिओ. हा तुमची एकदम तळमळ असते. तुमची एकदम म्हणजे बिंबीची देठापासून तळमळ असते. हा तुम्ही तळमळीने लोकांना जागरूक करतात. म्हणजे माल कसा उतरवायचा इतर बी माहिती देतात. आता मी विरळून माल काढा आणि त्याचबरोबर आता हा. काय सांगितलं की जागेवर बाग दिली तरी तुम्ही जे ठेफळ आहेत त्याचा सौदा करा. हा ते तयार झालेलं पूर्ण फळ आहे. ते हा, बरोबर तोच करा. म्हणजे तुम्ही रिजेक्शन करणार, म्हणजे जी वयात आलेलं नाही त्या फळाला तोडणार आणि तुम्ही रिजेक्शन करणार, म्हणजे आपलं नुकसान होणार. आहे. नुकसान होणार. हा आणि मी परत हेही लोक सावध करतोय की तुम्ही एक लाईन अख्खी काढा, ती आपली आहे, ती भले नफा होईल नुकसान होईल पण त्याच्यावर मार्केटिंगचा अंदाज येईल. हा नाही आता काय झालं माहिती का हा तर आमचं काय झालं अगोदर जे सेटिंग झालं ते थोडी फळं होती. हा 10 20 फळं होती. हम्म. 20 25 आणि बाकी नंतर सेट झालेली आहे. आम्ही काय करतो ते सगळं तो माल आहे ना ते तयार झालेले सगळं तेच फळं त्या काढून घेते अगोदर. मग मला आता सांगा, तुम्ही तयार झालेली मागची फळं तुम्ही मागं सेटिंग झालेली आहेत, भले ती एका टायमेल तोडण्यापेक्षा आणि जागेवर देण्यापेक्षा तुम्ही महिनाभर 1.5 महिना बाग चालवली, मागची फळं मोठी होणार हा आणि त्याचं वजन वाढणार, त्याला ती जी मंदी मिळणार आपल्याला पुढे जाऊन. समज आज ती मंदी आहे, आपण पुढे ती जी मिळेल, भले आज ती जी आहे भले ती मंदी झाली तरी वजनातून वाढून पैसे मिळतील. हा कलर त्याची क्वालिटी वाढन. हा दिसायला चांगलं दिसतं. हो. त्यामुळं आता मी गाडीवाल्यांच्या कुठंही नादी लागण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि करणार पण नाही. 35 वर्षात तेच केलं की मला शेतकरी केंद्रबिंदू मानूनच काम करायचे. भले नाही सर तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे विचार केलात. हा त्यामुळे ते म्हणजे लोक शेतकऱ्याचा फायदा होतो. हो म्हणजे बाकीचा सर्वांचाच फायदा होतो त्याच्यामध्ये. रेट काही नाही सर आता एकंदरीत. रेट आजही तुम्हाला सांगतो, आंबा एवढा मंदी झालेला आहे उत्तर भारतात. आंब्याचा परिणाम डाळिंबावरती नक्कीच होतो, पण आंबा मंदी होऊन सुद्धा डाळिंबाचे रेट घसरत नाही. म्हणजे त्याचा अर्थ डाळिंबाचा खाणारा वर्ग वेगळा आहे आणि त्याला तो आंब्याचा मंदी जरी झाली तरी तो तेवढा ओव्हरफ्लो डाळिंबाचा माल नाहीये. त्यामुळं मुळातच खाणारा जो ग्राहक आहे त्यालाच अजून माल मिळाला. मग ज्यावेळेस हातगाडीवर माल येतो त्यावेळेस मेन स्टॉलवर शॉर्टेज असेल तर हातगाडी येणार नाही, स्टॉलवर ओव्हरफ्लो झाला तर हातगाडीवर माल येणार. मग त्यावेळेस आता मंदी जरी आंब्याला झाली तरी डाळिंबाला आता कुठं मंदी होण्यासारखं मला कारण दिसत नाही. आणि बऱ्यापैकी जो मुद्दा आहे की तेल्या आलेला आहे, तेल्यामुळे बऱ्याचशा बागा गेल्यात आणि आजही महाराष्ट्रात, आता मी सोलापूरला आज जाऊन आलो, अक्षरशः ऊसाची पार ते पाचूट वाळून गेलेले, म्हणजे वाढच राहिलेलं नाहीये, हिरवच राहिलेलं नाही, असाही भाग मी पाहिला. जर आज पाणी नाहीये शेतकऱ्यांना, मग ही झाडं कशी जगायची? झाडं जगू शकत नाही ना. आणि झाडं जगू शकत नाही ना आपण इथं त्याची मातीमोल भावाने जर माल विकायला लागलो तर आज तुम्ही त्या पाण्याची किंमत आज आपल्याला दुष्काळ पडतो तेव्हाच कळायला लागलेली. मागच्या वर्षी पावसाला शिव्या देत होतो आपण, कधी बंद होईल. आता कधी चालू होईल वाट पाहतोय. त्यामुळे असो, तुम्ही प्रामाणिकपणे एवढं कष्ट करताय ना, आम्ही प्रामाणिकपणे आमच्या व्यापारात ठेवला आणि तुमचे 2 रुपये वाढवले तर आम्हाला कोणत्याही मध्यस्थीला पैसे द्यायची गरज नाही. तुम्ही आम्हाला काय नाही गरज सर. तुम्ही जी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करताय हा आणि आम्हाला तुम्ही इतका वेळ दिलाय आम्हाला बोलायला, एवढे तुमचे एवढे शब्द तुमच्या कानावर पडले आम्हाला, ते खूप मोठं वाटलं. म्हणजे तुमच्याशी मी बोलतोय आणि आज त्याच्यातनं मला काही पॉईंट मिळत आहेत. आज तुम्ही ज्या गाडीवाल्यांना स्पष्ट सांगताय की मला कुठं माल टाकायचा आहे तिथं येणार आहे का बाबा, तर गोष्ट असतं सर. म्हणजे तुम्ही तेच सांगितलं ना त्याला, तुला कुठं बाकीचं टाकायचं, मला देशी देणं घेणार, माझा माल कुठं टाकायचा आहे, माझा माल साहेबांकडे चौधरी साहेबांकडे टाकायचा आहे. हा तिथं न्यायचं असेल तर माझी गाडी तुझ्या गाडीत टाकणार, नाही तर माझी गाडी दुसरी. काय जुने ग्राहक असते त्यांना माहिती असते की आता आम्ही जवळजवळ 2014 पासून आपल्याकडे जॉईन झालेले. हो 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 हो. त्यामुळे कसं होतं आम्हाला विश्वास असतो ना की जरी समजा 1 महिना लेट झाला पैशाला तरी काय अडचण नाही. आता लेट करणारच नाहीये. मुळात माझी जी अडचण होती, मी युट्यूबवर माझी व्हिडिओ बनवलेली, माझं काही इन्कम टॅक्स मुळे मधल्या काळात अडचणी झाल्या होत्या. आता दिलेल्या तारखेच्या आतच पेमेंट येणार. हो सर. आणि ते बी ताबडतोब येणार. त्यामुळं काळजी करू नका, काही अडचण आली मला फोन करा. कुठल्याही गाडीवर काही म्हणू द्या, त्याला स्पष्ट सांगा मला केडी चौधरीकडे टाकायचे, तू जिथं टाकतोय तिथं तुझं तू लक लाभ. पण माझं 2014 पासूनचं नातं आहे, आज जवळजवळ 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाली म्हणजे एक टप झाले आपण कुठं सानिध्यात आहे. तुझ्या विचाराने मी बदलणार नाही. बदलू शकणार नाही कोणाच्या पाहिजे. आता एक 95-96 ची आता मी दुपारी एक चर्चा केली,
ते 95-96 पासूनचा माझे शेतकरी आहेत परड म्हणून, त्या शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की मला तू कुठं म्हणतो तिथं नाही, मला केडी चौधरीकडे टाकायचं. म्हणजे 26 आणि 5 31 वर्ष ही माझी सानिध्यात मंडळी आहे. तुम्ही 12 वर्ष म्हणजे अशी किती वर्ष सानिध्यात असणारी मंडळी आहेत माझ्याकडे. हो नाही सर, ते जे पेरले ना, जे प्रामाणिकपणे पेरलंच ना तेच उगवत. बरोबर आहे. हा नाही, प्रामाणिकपणा ठेवणार आपण, शेवटपर्यंत प्रामाणिकपणा ठेवणार म्हणून आणि महाराष्ट्र. आपलं कसं होतं, आपलं संपूर्ण आपलं परिवार आहे ना की व्यवस्थित म्हणजे मार्गदर्शन करतो आणि तिला सर्व्हिस व्यवस्थित मिळते आपल्याला. ही घरातली ताकद आहे आपली, घरातली. त्यामुळे आज आपण त्या ताकदीने तुम्हाला सेवा करायला पुढे येतोय. हा सर्व्हिस जी आहे ना ती खूप छान मिळते. हो हो, एवढं आपले बाकी इतर ठिकाणी नाही मिळत सर. हो 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 हो. नाही, काही असेल सूचना करत जा, आम्ही नक्की जाऊ, अंमलबजावणी करत जाऊ. हो सर, चाल. ओके, धन्यवाद. ओके ओके.